नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं सीईटी बाय ग्लोबल ऑनलाईन चॅनलवरती मनापासून स्वागत आहे. आजचा व्हिडिओ MBA सीईटी 2026 देणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण आज आपण बघणार आहोत की 99 पर्सेंटाईलसाठी किती मार्क्स लागतात, 95 पर्सेंटाईलसाठी किती स्कोर सेफ मानला जाऊ शकतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नॉर्मलायझेशन नेमकं काय असतं आणि त्याचा तुमच्या पर्सेंटाईलवर कसा परिणाम होतो. या सर्व गोष्टी आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. जे विद्यार्थी 2027 मध्ये MBA सीईटी देण्याचा प्लॅन करत आहेत त्यांच्यासाठी येत्या 25 मे पासून आपली लाईव्ह बॅच सुरू होत आहे. यामध्ये MBA सीईटीचा संपूर्ण सिलेबस हा लाईव्ह सेशन्स मध्ये कव्हर केला जातो. त्यासोबतच स्टडी मटेरियल जसे की टॉपिक वाईज MCQs, नोट्स, मॉक टेस्ट, MCQ सिरीज, PDF या सर्व गोष्टी तुम्हाला प्रिपरेशनसाठी मिळणार आहेत. तर आजच या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज किंवा व्हॉट्सअप कॉल करून तुम्ही ही बॅच जॉईन करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईनचं ॲप्लिकेशन डाउनलोड करून ॲप्लिकेशनच्या थ्रू सुद्धा तुम्ही ही बॅच जॉईन करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वात आधी एक गोष्ट समजून घेऊया आपण. बघा, तुमचा जो फायनल रिझल्ट आहे, तुमचे जे रॉ मार्क्स आहेत, जितके तुम्हाला टोटल मार्क्स मिळालेले आहेत, है ना, तुमचा फायनल रिझल्ट तुमच्या रॉ मार्क्सवरती डिपेंड नसतो. कारण एक्झाम जी आहे ती वेगवेगळ्या शिफ्टमध्ये घेतली जाते. यावर्षी जी आहे वेगवेगळ्या शिफ्टमध्ये झालेली आहे, बरोबर आहे ना. आणि त्याची डिफिकल्टी लेवल ही प्रत्येक शिफ्टची सेम नसते. प्रत्येक शिफ्टची डिफिकल्टी लेवल ही थोडीशी वेगळी असते, डिफरंट असते. काही शिफ्ट इझी असतात, काही शिफ्ट मॉडरेट असतात, काही शिफ्ट थोडेसे डिफिकल्ट असतात. मग सीईटी सेल काय करतो, जे तुमचे रॉ मार्क्स आहेत, बरोबर आहेत, ते रॉ मार्क्स वरती पर्सेंटाईल देत नाही. ते काय करतं, नॉर्मलायझेशन पद्धत वापरतं. कुठली पद्धत? नॉर्मलायझेशन पद्धत वापरत असतं. मग आता नॉर्मलायझेशन पद्धतचा अर्थ काय आहे? नॉर्मलायझेशन पद्धत थोडंसं समजून घेऊया आपण, सोप्या भाषेत समजून घेऊया. बघा, एका शिफ्टमध्ये पेपर खूप इझी होता, दुसऱ्या शिफ्टमध्ये पेपर डिफिकल्ट होता. आता इझी शिफ्ट मधल्या विद्यार्थ्यांचे जे मार्क्स आहेत ते नॅचरली थोडेसे जास्त येणार आणि डिफिकल्ट शिफ्ट मधल्या विद्यार्थ्यांचे मार्क्स नॅचरली कमी येऊ शकतात, असं पॉसिबिलिटी आहे, बरोबर आहे, मोस्ट प्रोबेबली. पण याचा अर्थ असा नाहीये की डिफिकल्ट शिफ्ट मधले जे विद्यार्थी होते ते थोडेसे ढ आहेत किंवा वीक आहेत, असा त्याचा अर्थ होतो का? असा त्याचा अर्थ होत नाही. मग सीईटी सेल काय करतं, प्रत्येक शिफ्ट जे आहे, प्रत्येक शिफ्टची डिफिकल्टी कम्पेअर करून पर्सेंटाईल तयार करत असतं. मग यालाच नॉर्मलायझेशन पद्धत म्हणतात. जसं आपण वेगवेगळे मार्क्स काढतो, वेगवेगळ्या विषयाचे आणि ॲव्हरेज काढतो आणि टोटल आपल्या किती झाले ते बघतो, तसंच काय करतं, वेगवेगळे शिफ्ट आहेत, प्रत्येक शिफ्टची डिफिकल्टी लेवल कशी आहे हे एकत्रित केली जाते आणि मग एक नॉर्मलाइज पद्धतीने नॉर्मल लेवल जी आहे, डिफिकल्टी लेवल आहे, ती ठरवली जाते आणि त्याच्यावरूनच तुमचे पर्सेंटाईल ठरवले जातात. ठीक आहे, याला आपण नॉर्मलायझेशन पद्धत म्हणतो, बरोबर आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न तुमच्या मनामध्ये येत असेल की सर, मला एवढे एवढे मार्क्स मिळालेले आहेत, हे पर्सेंटाईल, मला पर्सेंटाईल किती येऊ शकतात? समजा मला 130 मिळाले तर याचं पर्सेंटाईल मध्ये किती होईल, है ना. मला 150 मिळाले, त्याचं पर्सेंटाईल किती येईल? हा प्रश्न प्रत्येक विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आहे. तर आपण बघूया, आता हे थोडंसं व्यवस्थित समजून घेऊया. आता हा चार्ट तुमच्या स्क्रीनवरती जितका छोटासा चार्ट दिसतोय तितकाच मोठं ह्याचं काम आहे. कारण यामध्ये आपण प्रत्येक मार्क्स जे आहे त्या मार्क्सनुसार किती पर्सेंटाईल असू शकतो हे आपण बघणार आहोत, बरोबर आहे. आता इथे पहिलं आहे, इथे मार्क्स आहेत, इथे पर्सेंटाईल कन्व्हर्जन आहे. समजा तुम्हाला 150 मार्क मिळालेत किंवा 150 पेक्षा जास्त मार्क्स मिळाले, तर तुम्ही 99.99, ठीक आहे, 99.9 पर्सेंटाईलच्या आसपास जाऊ शकता. आणि हो, बघा, हा स्कोर जनरली टॉप कॉलेजेस टार्गेट करत असतात. म्हणजे टॉप कॉलेजेस असतात जसं की JBIMS, सिमश्री वगैरे, यांचा जो कट ऑफ असतो तो 99.9 पर्यंत जात असतो, है ना. मग हा स्कोर जनरली टॉप कॉलेजेस टार्गेट करणाऱ्या विद्यार्थ्यांचा असतो, है ना. JBIMS, सिमश्री यासारख्या टॉप कॉलेजसाठी हा स्कोर खूप स्ट्रॉंग मानला जातो. मग 150 किंवा 150 प्लस जर तुमचा स्कोर येत असेल तर ते समजा की तुम्ही टॉप कॉलेजसाठी क्वालिफाय होत आहात. आलं लक्षात. मग त्यापेक्षा जर कमी तुमचा स्कोर येत असेल, म्हणजे 135 ते 145 पर्यंत तुमचा स्कोर येत असेल, तर तुम्हाला 99 पर्सेंटाईलच्या आसपास पर्सेंटाईल मिळू शकतो. ठीक आहे, 135 145 तुमचा स्कोर येतोय तर तुमचा पर्सेंटाईल 99 पर्यंत जाऊ शकतो, त्याच्या आसपास तुमचा पर्सेंटाईल जाऊ शकतो. ठीक आहे, आता ही जी रेंज आहे तुमची 135 145 99%, ही रेंज खूप सेफ आणि स्ट्रॉंग मानली जाते. ठीक आहे, विशेषतः जे पेपर मॉडरेट किंवा डिफिकल्ट असतात, है ना, असेल समजा, तर पर्सेंटाईल अजून इम्प्रूव्ह पण होऊ शकतो. ओके, सो 135 ते 145 जे रेंज आहे ही सेफ रेंज आहे तुमच्यासाठी. त्यानंतर 115 ते 125 पर्यंत जर तुमचा स्कोर येत असेल, है ना, तर यामध्ये काय होतं, यामध्ये 95 पर्सेंटाईल पर्यंत तुम्ही एक्सपेक्ट करू शकता. 95 पर्सेंटाईलच्या आसपास तुमचा पर्सेंटाईल जाणार आहे. ठीक आहे, ही जी रेंज आहे ही नॉर्मलायझेशनवर थोडीशी वर खाली जाऊ शकते.
जेव्हा नॉर्मलायझेशन होईल थोडंसं वर खाली याचं पर्सेंटाईल कन्व्हर्जन होऊ शकतं, बट 95च्या आसपासच असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर तुमचा जर स्कोर 100 ते 110 पर्यंत असेल तर त्याचं पर्सेंटाईल 90 पर्यंत 90च्या आसपास लागू शकतो. 80 ते 90 पर्यंत स्कोर असेल तर तुमचा पर्सेंटाईल 80 ते 85 असा त्याच्या आसपास जाऊ शकतो. या रेंजमध्ये तुमचा पर्सेंटाईल जाऊ शकतो. ठीक आहे. सो हे चार्ट जे आहे हे अगदी तुम्ही डोक्यात ठेवून तुमचं कॅल्क्युलेशन करू शकता, है ना. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, हे एक्झॅक्ट कट ऑफ नाहीये. हे प्रिव्हियस इयर जे ट्रेंड आहेत, पेपर डिफिकल्टी आहे, एक्सपेक्टेशन जे आहेत, है ना, किंवा एक्सपेक्टेड कॉम्पिटिशन पण आहे, याच्या आधारावरती अनालाइज केलेला हा कन्व्हर्जन आहे. ठीक आहे. हे एक्झॅक्ट कट ऑफ असेल असं नाही. 99.99च्या जवळपास जाऊ शकतो, 99च्या जवळपास असू शकतो, असं तुम्ही गृहीत धरायचं आहे. ठीक आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे, इम्पॉर्टंट पॉईंट आहे, काही विद्यार्थ्यांना वाटतं की समजा माझे मार्क्स कमी आहेत म्हणजे माझं पर्सेंटाईल पण खराब होणार आता. पण तसं नेहमी असावंच असं नाहीये. जर तुमची शिफ्ट जर डिफिकल्ट असेल समजा, तर कमी मार्क्स असूनही पर्सेंटाईल इम्प्रूव्ह होऊ शकतो जर तुमची शिफ्ट डिफिकल्ट असेल तर. आणि इझी शिफ्टमध्ये हाय मार्क्स असूनही पर्सेंटाईल थोडासा कमी होऊ शकतो. म्हणून रॉ स्कोर पाहूनच तुम्ही पॅनिक व्हायचं नाहीये. ओके. याचं पर्सेंटाईल थोडासा वर जास्त होऊ शकतो. आणि सेफ स्कोर बद्दल जर बोलायचं म्हटलं, समजा सेफ स्कोर कुठला असू शकतो. जर तुमचा टार्गेट टॉप कॉलेज असेल तर तुम्ही 130, 140, 150 प्लस स्कोर तुमचा स्ट्रॉंग असू शकतो, सेफ स्कोर मानला जाऊ शकतो, है ना. जर तुमचं चांगलं कॉलेज पाहिजे असेल, MMS MBA कॉलेजसाठी पाहिजे असेल तर 110, 120 स्कोर चांगला असू शकतो. ॲव्हरेज किंवा डिसेंट कॉलेज तुम्हाला कुठलंही चालत असेल तर तुमचा 90 प्लस स्कोर असेल तरीही तुम्ही त्या सेफ मानू शकता. ओके. तुम्ही त्याला सेफ मानू शकता. तर हे तुमचं कन्व्हर्जंट असतं किंवा अशा प्रकारे कन्व्हर्जंट होत असतं. इतका स्कोर मिळाला की इतकं पर्सेंटाईल तुमचं असण्याची शक्यता आहे. ओके. आता तुमच्या डोक्यात हे पण असेल की बाबा रिझल्ट कधी लागणार आहे, तर रिझल्टसाठी पण मी एक व्हिडिओ बनवलाय, तो व्हिडिओ पण तुम्ही पाहून घ्या. केव्हापर्यंत रिझल्ट येऊ शकतो, काय डेट एक्सपेक्टेड आहे आणि का ही एक्सटेंड होणार आहे, हे पण आपण त्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. ठीक आहे. आणि या व्यतिरिक्त तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट त्या विद्यार्थ्यांसाठी जे 2027 मध्ये तयारी करणार आहेत, जे विद्यार्थी 2027 साठी प्रिपरेशन करत आहेत त्यांच्यासाठी येत्या 25 मे पासून आपली MBA CET प्रिपरेशन बॅच सुरू होत आहे. यामध्ये तुमचा संपूर्ण MBA CETचा सिलेबस लाईव्ह सेशन्समध्ये कव्हर केला जाईल. तुम्हाला जर काही अडचण असेल, लाईव्ह सेशन अटेंड करता नाही आला तर त्याचं रेकॉर्डेड व्हर्जन मिळेल, जेणेकरून तुम्हाला तुमचं प्रिपरेशन थांबवता येणार नाही. कन्सिस्टंटली कंटिन्युटीमध्ये तुमचं प्रिपरेशन होत राहील. त्यासोबत तुम्हाला या बॅचमध्ये स्टडी मटेरियल पण मिळणार आहे, जसे की टॉपिक वाईज MCQs म्हणा, फुल सिलेबस नोट्स, मॉक टेस्ट, MCQ सिरीज PDF, जेणेकरून तुम्हाला तुमचं प्रिपरेशन आणखीन बूस्टअप करता येईल आणि जास्तीत जास्त मार्क्स घेण्यासाठी तुमचं प्रिपरेशन होत राहील. तर आजच या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज किंवा व्हॉट्सअप कॉल करायचं आहे आणि ही प्रिपरेशन बॅच सुरू करायची आहे आणि प्रिपरेशनला लागायचं आहे. किंवा ग्लोबल ऑनलाईनचं ॲप्लिकेशन डाउनलोड करा. ॲप्लिकेशनच्या थ्रू पण तुम्हाला ही बॅच जॉईन करून प्रिपरेशन करता येईल. लवकरात लवकर सुरू करायचं प्रिपरेशन. 2027 मध्ये आपल्याला बेस्ट MBA कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे. बघा, प्ले स्टोअर वरती जायचंय, ग्लोबल ऑनलाईन सर्च करायचं, हे ऍप्लिकेशन डाउनलोड करून ओपन केल्यानंतर तुम्हाला स्टोअर सेक्शन इथे दिसेल. स्टोअर सेक्शन मध्ये सर्च बॉक्स मध्ये MBA CET सर्च करायचंय. इथे तुम्हाला असा कोर्स दिसेल, त्यावरती क्लिक करायचंय आणि तुमचं प्रिपरेशन सुरू करायचंय.